पण कोकणातल्या एका अशा रहस्यमय मंदिरामध्ये आलो आहे. त्याला सप्तेश्वर या नावाने ओळखलं जातं. आणि या सप्तेश्वर ह्या मंदिराचं नाव कशामुळे पडले मी तुम्हाला दाखवतो या माझ्याबरोबर. तुम्हाला जो हा मोठा कुंड दिसतोय, ह्या कुंडामध्ये ना पाणी सगळं जमा होतं आणि ह्या 7 बारीक बारीक छिद्र आहेत या मागच्या साईडला. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 आणि ह्या 7, ह्या 7ही छिद्रांमधलं पाणी एका ठिकाणी जमा होऊन ते तिथे अजून एक छोटं कुंड आहे. त्या कुंडातून ह्या गोमुखातून ह्या कुंडामध्ये पाणी येतं. त्यामुळं ह्या जागेला, ह्या मंदिराला पूर्णपणे सप्तेश्वर असं नाव पडले. ही कोकणातली एक रहस्यमय आणि एक सुंदर आणि निसर्गरम्य अशी जागा आहे. आणि एवढी शांतता आहे ना, तर तुम्ही ह्या ठिकाणी आणि ह्या अचंबित करणाऱ्या आणि पाण्याचं कसं वापर करतात, कसं पाण्याला साठवतात हे बघण्याकरता तुम्ही ते एकदा नक्की आले पाहिजे.